चला मित्रांनो, आज पिऊया बकरीच्या दुधाची स्पेशल अमृतुल्य चहा. तर झालं असं मित्रांनो, आम्ही बऱ्याच दिवसानंतर आज सासूरवाडीला निघालो. सासूरवाडीला पोहोचल्यानंतर आम्ही तेथील सहकुटुंब श्री जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शेताकडे प्रस्थान केलं. शेतात गेल्याच्या नंतरला थोडा पाऊस सुरू झाला होता आणि खूप थंडी वाजत होती. मग साला म्हणला, भाऊजी तुम्हाला चहा करतो स्पेशल बकरीच्या दुधाची. मग आता मला पण लई दिवस झाले होते बकरीच्या दुधाची चहा प्यायचे. म्हणलं ठेवबा चहा, आणि साला करणार होता म्हणल्यावर मग खूपच भारी वाटत होतं. मग काय चाल्यानं कच्च्या धारा काढल्या बकरीच्या. बकरीचं दूध खूप फायदेशीर असतं, तुम्हाला जर काही चान्स मिळाला नक्की प्या. मग साला म्हणला, भाऊजी तुम्ही तिथं काय लिंबूचं झाड आहे ना, लिंबाच्या झाडाची पानं तोडून आला, ती आपल्याला चहा टाकायची. म्हणलं ही काय भानगड बा, मी अगोदर पिली नव्हती, मग खरंच लय जबरदस्त लागते म्हणे बा साला. मग टाकले तिच्यामध्ये पानं. मग काय काड्यावल्ल्या झाल्यामुळं काय आलं, लवकर जाळच चुलीला लागत नव्हता. साला जाळ फुकू परेशान होता आणि खूप धुपट होत होतं. मग काय तरी बी आम्ही चहाची वाटच पाहत होतो.